बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बदलापूरच्या शाळेत 4 वर्षांच्या 2 मुलींवरती अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यात येणार आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं न्यायालयाकडे तसा अर्ज केलाय। आता त्याची परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। न्यायालयानं अक्षय शिंदे याच्या ओळख परेडची परवानगी दिल्यास दंडाधिकाऱ्यांसमोर शाळेतील दोन्हीही चिमुकल्या मुलींना आणण्यात येईल। या ओळख परेडवेळी मुलींनी अक्षय शिंदेला ओळखल्यास तो न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। दरम्यान अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी कल्याण कोर्टानं त्याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अक्षय शिंदे याच्या विरोधात आरोपपत्रात पॉक्सो अंतर्गत कलम 21 आणि 6 वाढवण्यात आले असून कलम 6 मध्ये आरोपीला 10 ते 20 वर्ष शिक्षेची तरतूद आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी ठाणे पोलीस आयुक्त डुंबारे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीला सुरुवात झाली आहे। यावेळी मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना काय सूचना देत आहेत हे पाहावं लागेल। दरम्यान बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यानं 2 लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी नेमण्यात आलेल्या 2 सदस्यीय समितीनं प्राथमिक अहवाल सादर केलाय। तर पोलिसांच्या SIT पथकाकडून आरोपी अक्षय शिंदे याच्या 2 पत्नींची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। त्याच्या 3ऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं। पोलिसांना कळवली नाही अशा सगळ्या दोषी शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात नेमके कोण शिक्षक आहेत, शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी कोण आहेत याची चौकशी सुरू आहे। बदलापूर शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचं समजतंय।